रामराम शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. रासायनिक खतांच्या आणि औषधांच्या वाढत्या खर्चामुळे आज शेतकरी हैराण झालाय. पण आज मी तुम्हाला अशा एका जादुई आणि अत्यंत कमी खर्चात तयार होणाऱ्या मल्टीपर्पज स्लरीबद्दल सांगणार आहे, जी तुमच्या शेताचा कायापालट करू शकते. होय, ही स्लरी जमिनीतल्या किडींचा नाश तर करेलच, पण सोबतच जमिनीची सुपीकता कित्येक पटीनं वाढवेल. चला तर मग डायरी आणि पेन घ्या आणि ही कृती सविस्तर लिहून घ्या. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय तर एका मोठ्या प्लास्टिक ड्रममध्ये 100 लिटर स्वच्छ पाणी घ्यायचे. त्यानंतर त्या पाण्यामध्ये 1 ते 2 किलो गूळ चांगला बारीक करून टाकायचाय. गुळामुळे काय होतं तर जीवाणूंना अन्न मिळतं आणि त्यांची संख्या वेगानं वाढते. आता पुढची पायरी खूप महत्वाची आहे. यामध्ये आपल्याला टाकायचं आहे डिकंपोज बॅक्टेरिया. पण इथे एक मोठी सावधानता बाळगायची आहे. हा बॅक्टेरिया टाकताना कधीही त्याला उघड्या हातानं स्पर्श करू नका किंवा हातानं टाकू नका. कोणत्याही स्वच्छ काठीचा वापर करून तो पाण्यात टाका, जेणेकरून इतर कोणतेही घातक जीवाणू त्यात जाणार नाहीत. यानंतर आपल्याला यामध्ये मिसळायचं आहे 1 लिटर NPK कन्सोर्टियाचे द्रावण. त्यानंतर जमिनीतल्या हुमणीसारख्या भयानक किडीचा बंदोबस्त करण्यासाठी आपण यात टाकणार आहोत एन्टोमोपॅथोजेनिक नेमॅटोड्सचे 1 किलो पावडर. यानंतर पिकांना बुरशीजन्य रोगांपासून वाचवण्यासाठी 1 लिटर ट्रायकोडर्माचे द्रावण यामध्ये ओतायचे. आणि सर्वात शेवटी या सर्व प्रक्रियेला गती देण्यासाठी त्यात ताजे गोमूत्र टाकायचे. आता हे सर्व मिश्रण एका काठीच्या साह्यानं 2 ते 3 मिनिटे चांगल्या प्रकारे ढवळून घ्या. ड्रमवर घट्ट झाकण लावा आणि अर्धा तास हे मिश्रण तसेच स्थिर राहू द्या. अर्ध्या तासानंतर आपली शक्तिशाली स्लरी शेतात जाण्यासाठी अगदी तयार होईल. शेतकरी मित्रांनो, ही स्लरी तुम्ही ड्रेंचिंगद्वारे किंवा जमिनीवर फवारणी करून वापरू शकता. पण हे करताना 2 नियम कधीही विसरू नका. पहिला नियम म्हणजे फवारणी करताना जमिनीत भरपूर ओल असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरा नियम, ही फवारणी एकतर ढगाळ वातावरणात करा किंवा संध्याकाळच्या वेळी करा, जेणेकरून कडक उन्हामुळे यातले जीवाणू मरणार नाहीत. आता तुम्ही विचाराल, भाऊ, एवढं सगळं केल्यावर नेमका फायदा काय होणार? तर ऐका. 1. डिकंपोज बॅक्टेरियामुळे तुमच्या जमिनीतील काडी कचरा, पिकांचे अवशेष खूप लवकर कुजतात आणि त्याचे उत्तम खतात रूपांतर होते. 2. NPK कन्सोर्टियामुळे जमिनीत अडकून पडलेले नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर अन्नद्रव्ये विरघळवून पिकांना सहज उपलब्ध करून देणारे जीवाणू मिळतात. 3. एन्टोमोपॅथोजेनिक नेमॅटोड्स हा तर हुमणी आणि जमिनीत राहणाऱ्या इतर सर्व घातक किडींचा समूळ नायनाट करतो. सर्वात भारी गोष्ट म्हणजे हा नेमॅटोड जमिनीत खूप वर्ष जिवंत आणि कार्यरत राहू शकतो. 4. ट्रायकोडर्मामुळे पिकांची मुळे कुजवणारी आणि वाळवणारी सर्व घातक बुरशी नष्ट होते. 5. आणि आपण जे गोमूत्र टाकले आहे ते या सर्व उपयुक्त जीवाणूंना लवकर आणि चांगल्या प्रकारे कार्यप्रवृत्त करण्याचे काम करते. थोडक्यात सांगायचे तर या एका स्लरीमुळे जमिनीत असे अनेक फायदे होतात, जे तुमच्या जमिनीत तब्बल 1 ते 2 वर्ष कार्यरत राहतात. म्हणजेच एकदा कष्ट करा आणि दीर्घकाळ फायदा मिळवा. त्यामुळे माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की बाजारातील महागडी औषधे आणण्याऐवजी ही घरगुती स्लरी नक्की वापरून पहा. तुमचे पैसेही वाचतील आणि उत्पन्नही वाढेल. माहिती आवडली असेल तर आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान. धन्यवाद.